मुंबईतील मालाड परिसरातील आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट नेमकं कोणाचं याचा गूढ उकललं आहे. आणि पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील या कामगाराचं बोट असल्याचे स्पष्ट झालं आहे. तर सापडलेल्या बोटाच्या DNA चाचणीचा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. आणि ओमकार पोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथे फॉर्च्यून डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक आणि सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटांच्या भागाचा DNA आणि आईस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओमकार पोटे यांचा DNA एकच असल्याचं आढळून आलं आहे. आणि इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांचा मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता. दरम्यान या बोटाचा मालाडच्या डॉक्टरांनी मागितलेल्या आईस्क्रीममध्ये सापडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 11 मे रोजी क्रशिंग मशीनवर काम करत असताना ओमकार पोटे यांचा अपघात झाला होता. आणि यामध्ये बोट कापले आणि कापलेले बोट आईस्क्रीममध्ये पडले होते. आणि याबाबत माहिती मिळाल्यानंतर फॉर्च्यून डेअरीचे तयार झालेले सर्वच आईस्क्रीमची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. हे आईस्क्रीम महिनाभराने म्हणजे 12 जून रोजी मुंबईतील मालाड येथे एका डॉक्टर महिलेच्या हाती लागले होते. नेमकं याचं प्रकरण काय झालं होतं आणि मुंबईच्या मालाड परिसरात या महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा आढळला होता. आणि या महिलेने ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे एम्मो कंपनीचे आईस्क्रीम मागवले होते आणि आईस्क्रीममध्ये मानवी बोटांचा तुकडा सापडला होता. त्यामुळे महिलेला मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आणि पोलिसांनी या प्रकरणाला तपास करत पुण्याच्या इंदापूर फॉर्च्यून डेअरी प्रकल्पापर्यंत पोहोचले. आणि त्या कंपनीमध्ये उत्पादन प्रक्रियेदरम्यान पोटे यांचे बोट कापले होते. आणि दरम्यान पोलिसांनी या बोटाचे आणि कर्मचारी पोटे यांचे DNAचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले होते.